सोलापूर शहरातील सदर बाजार पोलीस ठाण्याच्या हद्दीतून गहाळ झालेले 10,20,000 रुपयांचे एकूण 62 मोबाईलचा शोध घेऊन पोलिसांनी जप्त केले। सदर बाजार हद्दीमध्ये विविध शासकीय कार्यालये तसेच मोठ्या प्रमाणात बाजारपेठा आहेत। याकरिता पोलीस ठाणे हद्दीमध्ये ग्रामीण भागातून तसेच शहर परिसरातून अनेक लोक येतात। त्यांच्या कामाच्या ओघात तसेच गडबडीमध्ये अनेकांचे मोबाईल पडून गहाळ झालेले आहेत। सदरच्या मोबाईलचा शोध घेण्याकरिता वरिष्ठांच्या आदेशान्वये सदर बाजार पोलीस ठाण्याचे पोलीस हवालदार रफिक इनामदार यांना आदेश दिले होते। त्यानुसार पोलीस हवालदार इनामदार मुजावर व सायबर क्राईमचे पोलीस हवालदार प्रकाश गायकवाड बागलकोटे यांनी अथक परिश्रम घेऊन तसेच तांत्रिक माहितीच्या आधारे सदर बाजार पोलीस ठाणे ते गहाळ नोंद असलेले 10,20,000 रुपयांचे एकूण 62 मोबाईल जप्त केले। ज्या नागरिकांचे मोबाईल हरवले होते त्यांना सदर बाजार पोलीस ठाणे येथे बोलवून त्यांना मोबाईल परत सदर बाजार पोलीस स्टेशन अंतर्गत गहाळ झालेले 62 मोबाईल आपण मोबाईलच्या मालकांना परत दिलेले आहे। त्यांनी आपल्या पोलीस स्टेशनला तक्रार दिलेल्या होत्या, त्याचा आपण मोबाईल ट्रॅकिंगद्वारे ते शोधून त्यांना आज परत करण्यात आलेली आहे। सर, मोबाईलची काळजी कशी घ्यावी आणि कसं हाताळावं? आजकाल प्रत्येकाकडे मोबाईल आहेत। बऱ्याचदा मोबाईल हाताळताना आपण खिशातून पडणे किंवा बाजारामध्ये कुठे गहाळ होतात, तर अशा वेळेला आपण ते व्यवस्थित आपण हाताळावे। जर आपला मोबाईल जर असा गहाळ झाला असेल तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये त्याची पावती EMI नंबरसह आपण जर तक्रार दिली तर निश्चितच त्याची आपण चौकशी करून भविष्यामध्ये ते शोधण्याचा प्रयत्न करतो। त्याच्यामुळे अशा प्रकारे गहाळ मोबाईल झाले तर आपण नजीकच्या पोलीस स्टेशनमध्ये तक्रार द्यावी। मोबाईल जर तक्रार वगैरे नाही दिली तर मोबाईल मालकाला काय परिणाम भोगावे? मोबाईल जर तुमचा गहाळ झाला आणि तो जर एखाद्या चुकीच्या गुन्ह्यामध्ये जर वापरण्यात आला त्याच्यामध्ये नंबर टाकून, तर तो जर डिटेक्ट झाला तर त्याचे दुष्परिणाम मोबाईल मालकाला भोगावे लागतात। त्याच्यामुळे आपण मोबाईल जर गहाळ झाला असेल आपला तर आपण ताबडतोब तशी पोलीस स्टेशनला तक्रार द्यावी। धन्यवाद।